सर्वांना नमस्कार. आज मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आहे. तरी याचे पवित्र क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ही आहे आदल्या दिवशीची महालक्ष्मी मातेच्या आगमनाची तयारी. साफसफाई चालू आहे. सर्व रूम झाडून पुसून स्वच्छ केल्या. तसं तर क्लिनिंगचं काम आपण दरदिवशीच करत असतो, परंतु आज आहे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन. त्यासाठीच ही खास आदल्या दिवशी साफसफाई करत आहे. साफसफाई करून झाल्यानंतर मार्केटला गेलो. आजसाठी लागणारे सर्व साहित्य मार्केटमधून घेऊन आलो. फुलं, अगरबत्ती, धूप असे सर्व जे काही घ्यायचे होते ते घेऊन आले. नेहमीप्रमाणेच देवघरासाठी हार बनवला. स्वामींसाठी असा छान हार बनवला. तसंच दरवाजासाठी तोरण बनवले. हे सगळं मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलं आहे, म्हणजे आज गुरुवारी एकदम घाई होत नाही. इथून चालू झाला आजचा गुरुवारचा दिवस. माझी सकाळ नेहमी तुळशीच्या पूजनानेच होते. त्यानंतर सूर्यालाही अर्घ्य देते. अशी माझी सकाळची सुरुवात होते. उद्यापनाचा दिवस असल्यामुळे मन अगदी प्रसन्न होते आणि अशी सुरुवात झाली तर अजूनच दिवस खूप छान जातो. घर प्रसन्न ठेवण्याचे काम आपल्या गृहिणींचेच म्हणजे गृहलक्ष्मींचेच असते. अशी सकाळीच पूजा अर्चा केली की घरातलं वातावरण एकदम सुंदर प्रसन्न राहतं आणि त्यामुळे घरातील माणसांनाही पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. घरात संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते. देवांची अशी सुंदर पूजा करून घेतली. असे फुलांनी, धुपाने, तुपाच्या दिव्याने असे देवारा सजला की खूपच छान प्रसन्न वाटते. स्वामींची अशी छान पूजा करून घेतली. मी बनवलेला हार घातला, त्यामुळे मला छानच वाटते. आणि इथे हा माझा आहे ट्युशनचा व्हाईट बोर्ड. त्या व्हाईट बोर्डवरही आज वेलकम टू महालक्ष्मी पूजा असं छान लिहून घेतलं आहे. मला असं लिहायला सजवायला खूप आवडतं. आता पूजेला सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणेच चौरंग ठेवायच्या आधी मी स्वस्तिक काढून घेतले आहे व त्यावर मग मी चौरंग ठेवला. पूजेला सुरुवात करायच्या आधी मी देवीच्या मागच्या साईडला नेहमीप्रमाणेच पण आज जरा वेगळी आरास करून घेतली आहे. खूप सुंदर शोभून दिसत होती. चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घेतले. त्याच्यावर आपल्या दर गुरुवारचे असलेले तांदूळ पसरले गोल आणि त्यावर अष्टदल कमळ काढून घेतले. देवीला उंची वाढवण्यासाठी या अष्टदल कमळावर मी पाट ठेवते व पाटावर वस्त्र अंतरते. असं जरा उंच देवी केली की ब्लाऊज पीसची मी साडी नेसवली. ती नेसवायलाही छान वाटते आणि ती उठून दिसते उंच असल्यामुळे. या व्रताच्या काळात मन अनेक वेळेला परीक्षेतून जाते, परंतु कधी शांत राहावं लागतं तर कधी संयम ठेवावा लागतो. पण प्रत्येक गुरुवारी आई महालक्ष्मी मातेची पूजा करताना मनाला एक वेगळी शांतता मिळते, समाधान मिळतं. उद्यापन म्हणजे व्रताची पूर्णता आणि आईचे आभार मानण्याचा एक पवित्र क्षण. सुंदर अशी साडी नेसून घेतली आणि त्यानंतर मातेला सुंदर असे एक एक करत अलंकार घालून घेतले. हे सर्व अलंकार मी खास देवी मातेसाठीच बाजूला ठेवले आहेत. असं जरी मी सजवत असले तरी पूजा मात्र मी पोथीच्या प्रमाणेच करते. हा कलश ठेवला त्याआधी त्या कलशात मी सुपारी, नाणं, दुर्वा, फूल सर्व टाकून घेतलं आहे व आता त्यानंतर मी 5 प्रकारच्या झाडांचे पानं व नारळ ठेवलं आहे. माझ्या काही मैत्रिणींना असं सजवायला वेळ मिळत नसेल तरी चालेल, त्यांनी साधी पूजा केली तरी चालेल. देवी भक्तीची भुकेलेली असते, त्यामुळे सजवलंच पाहिजे असं नाही.
माझ्याकडे आवडही आहे आणि सवडही आहे, म्हणून मी असं सजवते. देवीला मुखवटा घातल्यानंतर हळूहळू देवीचं रूप खुलायला सुरुवात झाली आहे. देवीच्या आकाशी मुखवट्यावर मी नेसवलेली निळी साडी अगदी खुलून दिसत आहे. महालक्ष्मी मातेची पूजा जशी आपल्याला जमेल तशी करावी. मातेची केलेली मनोभावे पूजा व प्रार्थना महालक्ष्मी माता कधीच व्यर्थ जाऊ देत नाही. आजही नेहमीप्रमाणे मी फुलांची व रंगांची रांगोळी घातली आहे. आपण प्रत्येक शुभ कार्याला रांगोळी घालतोच. रांगोळीचे स्थान खूप महत्त्वाचे असते शुभ कार्यासाठी. फुलांनी व रांगोळीच्या रंगाने सुंदर अशी मी रांगोळी काढून घेतली आहे. खूप सुंदर दिसत होती. आज व्रताचा शेवटचा गुरुवार, उद्यापनाचा दिवस, त्यामुळे मी आज देवी मातेची ओटी भरली आहे व ती अशी थोडीशी सजून इथे मांडली आहे. खूप सुंदर दिसत होतं. महालक्ष्मी मातेसाठी मी सौभाग्याचे सर्व अलंकार तिथे मांडून ठेवले आहेत, त्यामुळे खूप सुंदर दिसत होती ओटी. सजावट जशी पूर्णत्वाला जात असते तसे मनाला एक वेगळाच आनंद होत असतो. पूजा करण्यासाठी सुंदर साडी नेसून मीही थोडीशी तयार झाली. आपणही शेवटी गृहलक्ष्मी आहोत ना, आपणही तयारी केलीच पाहिजे. पोथी वाचून झाल्यानंतर मी असा साष्टांग नमस्कार घातला. असाच नमस्कार घालायचा असतो. तसेच स्वतःभोवती प्रदक्षिणाही घालायच्या असतात. मातेची मी इथे आरती करून घेतली आणि इथे तुम्हालाही मी आरती देत आहे. तुमच्या सर्व इच्छा माता लवकर पूर्ण करू दे, हीच मातेचरणी प्रार्थना. इथे माझे मिस्टर पाया पडत आहेत. बिल्डिंगमधील सर्व सुवासिनींना तसंच मुलींनाही मी पूजेसाठी बोलवले आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स मी इथे टाकल्या आहेत. पोथीत सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे अनेक रूपे आहेत. गजलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, विजयलक्ष्मी, धनलक्ष्मी, अष्टपुत्रालक्ष्मी, संतानलक्ष्मी अशा अनेक नावांनी महालक्ष्मी माता ओळखली जाते. आई महालक्ष्मीला प्रेमाने नैवेद्य अर्पण केला. अशा प्रकारे माझं हे उद्यापन संपन्न झालं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच परत भेटू नवीन विषय घेऊन. श्री स्वामी समर्थ.